जाती धर्माचे आधार घेऊन प्रचार करण्यात आला। निवडणूक आयोगाकडे तक्रारी झाल्या। त्यांनी बऱ्याच तक्रारींची दखल घेतली नाही। जर कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर हंग पार्लमेंट येऊ शकते। जेव्हा डिस्क्रिशनरी पॉवर मी म्हटलं तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा उद्देश आहे। हंग पार्लमेंट येऊ शकते। भारतीय जनता पक्षाची वाटचाल पाहता ते अनेक राज्यांमध्ये त्यांनी करून दाखवलेलं आहे की पैशाच्या जोरावर आम्ही सरकार पाडू शकतो किंवा स्थापन होऊ शकणारं सरकार सुद्धा स्थापन होऊ देणार नाही आणि आमच्याकडे लोक वळून घेऊ, अशा प्रकारे त्यांनी पैशाचा अत्यंत गैरवापर याच्यापूर्वी सुद्धा दाखवले। कारण की इतके पक्ष आहेत इंडिया आघाडीमध्ये की आणि त्यांच्यामध्ये अनेक जणांना पंतप्रधान व्हायचे, त्यांच्यामध्ये अनेक जणांना आपणच सर्वोच्च नेते झालं पाहिजे असं वाटणं साहजिक आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रिया। आज आपल्यासोबत चर्चेसाठी ॲडव्होकेट असीम सरोदे उपस्थित आहेत। नुकतंच जे मतदान पार पडलं त्याविषयी कायदेशीर आणि संविधानिक प्रश्न जे निर्माण होणार आहेत त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। असीम सर, तुम्ही आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी निर्भय बनोच्या माध्यमातून निर्भय नागरिक तयार करण्याची प्रक्रिया एक सुरू केली आहे। एवढंच नव्हे तर अनेक लोकांचं मतपरिवर्तन करण्याचं काम तुम्ही केलं आहे आणि सध्याचं झालेलं नुकतंच जे मतदान आहे ते करताना लोकांनी संविधान आणि लोकशाहीचा विचार करून हे मतदान केलं आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाचं सरकार स्थापन होईल असं तुम्हाला वाटतं? मतदारांनी यावर्षी खूप विचारपूर्वक मतदान केलं असं वाटते। तरीसुद्धा अनेक मतदारांनी भावनाशील होऊनच मतदान केलं, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। जाती धर्माचे आधार घेऊन प्रचार करण्यात आला, धर्माचं आव्हान करण्यात आलं आणि एवढंच नाही तर धर्माधर्मामध्ये संभ्रम निर्माण करून सुद्धा मतदान मागण्याचे प्रकार झाले। निवडणूक आयोगाकडे तक्रारी झाल्या, त्यांनी बऱ्याच तक्रारींची दखल घेतली नाही। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा महत्त्वाचा उत्सव आपण ज्याला म्हणतो की निवडणुका आणि मतदान ते आता संपन्न झालेलं आहे। आणि या पार्श्वभूमीवर जसं तू विचारला की कोणाला जर स्पष्ट बहुमत नाही मिळालं तर काय होणार, तर स्पष्ट बहुमत मिळेल की नाही माहिती नाही। कदाचित एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पक्षाविरुद्ध खूप मोठी नाराजी प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांच्या खोटारडेपणामुळे, त्यांनी सतत देशाची दिशाभूल केल्यामुळे, भ्रष्टाचारी लोकांना त्यांनी स्वतःसोबत घेतल्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्या विरुद्ध मतदान करायचं असं नक्की केलं आणि त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी जी आहे, ज्याला इंडिया आघाडी असं म्हणतात, त्यांना खूप चांगले मतं मिळत आहेत असं साधारणतः दिसायला लागलेलं आहे। आणि या पार्श्वभूमीवर जर कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर हंग पार्लमेंट येऊ शकते। हंग पार्लमेंट म्हणजे काय की त्याला आपण म्हणतो की कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसलेली एक टांगती संसद असं आपण त्याला म्हणू, की त्याच्यामध्ये जसं आता 543 जागा प्रत्यक्ष निवडून द्यायच्या आहेत। त्याच्यापैकी 2 संसदेमधले लोकसभेतले सदस्य हे निर्वाचित सदस्य असतात आणि असे एकूण 545 सदस्य असलेली लोकसभा आहे। या लोकसभेला कनिष्ठ सभागृहसुद्धा म्हणतात। प्रत्यक्ष लोकांमधून निवडून गेलेले उमेदवार इथे असतात। मग एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं पाहिजे यासाठी त्यांना 272 ही संख्या पार पाडली पाहिजे, म्हणजे 50% पेक्षा जास्त जागा त्यांच्या असल्या पाहिजे, जास्त सदस्य संख्या असली पाहिजे। आता ही सदस्य संख्या जर कोणाला मिळाली नाही 272 आणि त्याच्या पार, तर ती हंग पार्लमेंट होईल। म्हणजे ती अधांतरी अशा स्वरूपाची लोकसभा अस्तित्वात येईल, ज्याच्यामध्ये राष्ट्रपतींची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। आता जसं तुम्ही उल्लेख केला की राष्ट्रपती यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे, तर सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचे अधिकार राष्ट्रपती यांना आहेत। तर मग या अधिकाराचा वापर ते कसा करतील असं तुम्हाला वाटतं? भारतीय संविधानातल्या कलम 75 नुसार राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाची स्थापना केली पाहिजे आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने पंतप्रधान कोण असेल हे सांगितल्यावर त्यांना पंतप्रधान पदाची शपथसुद्धा राष्ट्रपती देतात। त्यामुळे साधारणतः जे मॅन्डेट आहे, आपलं भारतीय संविधान 2 पद्धतीने कार्यान्वित झालेलं आहे। एक तर लिखित स्वरूपात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाळल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे की काही गोष्टी लिखित स्वरूपात नाहीत, पण ते संविधानाचे संकेत आहेत, संविधानाच्या त्या अपेक्षा आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अपेक्षा हीच आहे की राष्ट्रपतींनी तटस्थ भूमिका निभावली पाहिजे।
राष्ट्रपती हे कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नसतात. एकदा ते राष्ट्रपती पदावर बसल्यावर केवळ संविधानाचीच बाजू घ्यायची, घटनात्मक दृष्टिकोनातूनच त्यांनी काम करायचं असं अपेक्षित आहे. मग तसं जर अपेक्षित असेल तर जर बहुमत कोणत्याच पक्षाला मिळालं नाही, तर सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवायचं, हा एक पहिला पर्याय राष्ट्रपतींसमोर उपलब्ध आहे. दुसरा असा की निवडणूक पूर्व आघाडी काही जणांनी केली असेल आणि ती पूर्ण आघाडी म्हणजे आता जसं NDA म्हणून आहे ते भाजप आणि त्याच्यासोबत असलेले सगळे राजकीय पक्ष, आणि इंडिया आघाडी आहे म्हणजे काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे राजकीय पक्ष. या निवडणुकीच्या आधीच केलेल्या आघाडीला किती सदस्य मिळतात, त्यांची संख्या किती आहे, अशा नेत्याला ज्या आघाडीची संख्या जास्त असेल त्या लोकसभा सदस्य जास्त असलेल्या आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करणे, हा दुसरा पर्याय राष्ट्रपतींसमोर आहे. तिसरा आहे की निवडणूक झाल्यानंतर सुद्धा अनेक राजकीय पक्ष एकमेकांना जाऊन मिळतात आणि आघाडीमध्ये काही जण जातील, भाजप आणि युतीला काही जण पाठिंबा देतील. तर निवडणुकीनंतर ज्या आघाड्या होतील त्याच्यामध्ये सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या आघाडीच्या नेत्याला आमंत्रित करणं ही सुद्धा राष्ट्रपतींसमोरची एक तिसरी पर्यायाची जबाबदारी आहे आणि हा तिसरा पर्याय सुद्धा राष्ट्रपती वापरू शकतात. आता काय झालं आहे की या संदर्भात बरेचदा वेगवेगळे निर्णय आले. म्हणजे R. व्यंकटरमण राष्ट्रपती होते, शंकर दयाल शर्मा राष्ट्रपती होते. अशा अनेक वेळा त्यांनी काही निर्णय घेतले जे वादग्रस्त झाले. मंत्रिमंडळाची स्थापना करायसाठी कोणाला बोलवायचं? पंतप्रधान म्हणून कोणत्या नेत्याची निवड करायची? कोणाला शपथ द्यायची? या संदर्भात बरेचदा जेव्हा एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, तर त्यावर काहीतरी आपण ठरवलं पाहिजे, असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा सरकारनीच सरकारिया कमिशन, म्हणजे जे एक सरकारिया म्हणून व्यक्ती आहे त्यांच्या नावाने हा कमिशन ओळखला जातो. त्यांच्या कमिशनची स्थापना केली. त्यांना सांगितलं की जेव्हा निवडणुका होतात तेव्हा राष्ट्रपतींनी वापरायची प्रक्रिया काय असेल, कोणाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवायचं, याच्यासाठी तुम्ही काहीतरी नियम ठरवा की ज्यामुळे गोंधळ कमी होतील. 1600 पानांचा एक अहवाल सरकारिया कमिशननी तयार केला जानेवारी 1988 मध्ये, ज्याच्यामध्ये जवळपास 247 वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना 19 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये करण्यात आल्या आणि सरकारी कमिशननुसार राष्ट्रपतींनी काम करावं असा सुद्धा एक पायंडा स्वीकारण्यात आला 1988 नंतर. राष्ट्रपतींचं डिस्क्रिशन आहे कोणाला आमंत्रित करायचं. तरी सुद्धा नक्कीच हे 3 पर्याय महत्त्वाचे ठरतात की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या पक्षाला आमंत्रित त्यांनी केलं पाहिजे. निवडणुकीपूर्व ज्यांची आघाडी झाली असेल, युती झाली असेल, त्याच्यामधला सर्वाधिक सदस्य संख्या असलेला राजकीय पक्ष किंवा एकूण ती आघाडी, त्यांचा विचार त्यांनी दुसरा पर्याय म्हणून केला पाहिजे. आणि तिसरा पर्याय हा निवडणुकीनंतर झालेले जे काही आघाडी किंवा युती आणि एकत्र आलेले पक्ष आहेत त्याच्यामध्ये जर त्यांची सदस्य संख्या लोकसभेतली सर्वाधिक ठरत असेल तर त्यांना सुद्धा राष्ट्रपती बोलू शकतात, हा तिसरा पर्याय आहे. पण जेव्हा डिस्क्रिशनरी पॉवर मी म्हटलं तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा उद्देश आहे की राष्ट्रपतींना जे विशेषाधिकार दिलेले आहेत ते त्यांनी आपल्या मनमर्जीप्रमाणे, लहरीप्रमाणे वापरू नये, हे अपेक्षित आहे. त्यांनी विवेकपूर्ण पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे, ही संविधानाची अपेक्षा आहे. राष्ट्रपती असतील त्यांनी एका राजकीय पक्षाची बाजू घेऊ नये, त्यांनी विवेकबुद्धीने काम केलं पाहिजे आणि तशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे. पण हे 3 पर्याय आहेत, मग 3 हे पर्याय यांत्रिक पद्धतीने वापरायचे असं सुद्धा अपेक्षित नाही आहे. त्यांनी सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवायचं, हा काही यांत्रिक ठराव झालेला नाही आहे की असंच करायचं. ते कदाचित सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवणार नाही, कारण की जी 272 ही संख्या आहे ती बहुमतासाठी आवश्यक असलेली 50% सदस्य संख्या कोण पक्ष पूर्ण करतो आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये राहणार आहे. आणि म्हणून मला असं वाटते की सरकार स्थापन करताना राष्ट्रपतींची भूमिका या आत्ता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला महत्त्वाची आहे असं दिसेल. तुम्ही जसं आत्ता उल्लेख केला की सिंगल लार्जेस्ट पार्टीला राष्ट्रपती सरकार स्थापन करायला बोलवतीलच असा काही नियम असं नाहीये. आता त्याला जोडून माझा दुसरा प्रश्न आहे की निवडणुकीचा निकाल आता 4 जूनला लागणार आहे, तेव्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राजकीय पक्षांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे किंवा त्यांनी काय केलं पाहिजे? आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये असं दिसते की नरेंद्र मोदी यांच्या कामकाजामुळे बरेच राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत.
काही जण घाबरलेले आहेत आणि ते राहुल गांधींच्या सोबत गेलेले नाहीत, इंडिया आघाडीमध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे जर भाजपला बहुमताचा आकडा पार करता येत नसेल, 272 ही संख्या गाठता येत नसेल, तर अशा वेळी निवडणूक पूर्व युती ज्यांची भाजपसोबत झालेली आहे, त्यांच्यापैकी सुद्धा काही पक्ष हे भाजपची साथ सोडून इंडिया आघाडीसोबत येऊ शकतात. आणि त्याचप्रमाणे जर भाजपनी एक जवळची 272 ची जवळची संख्या गाठली, तर अशी सुद्धा शक्यता आहे की इंडिया आघाडीमधले काही पक्ष फुटून निवडणूक पूर्व केलेली आघाडी तोडून ते भाजपला सहकार्य करण्यासाठी, साथ देण्यासाठी जाऊ शकतात. आणि त्यामुळे राष्ट्रपती निवडणूक झाल्यावर विचारणा करतील, अंदाज घेतील की कोणाकडे किती सदस्य संख्या आहे. मगाशी मी जसं म्हटलं, केवळ यांत्रिक पद्धतीने त्यांनी हे ठरवायचं नाही आहे की 272 ही संख्या कोणाजवळ आहे किंवा कोणती सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे. आणि हा सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे ज्यांच्याकडे जास्तीत जास्त लोकसभेतली सदस्य संख्या आहे, म्हणून त्यांना बोलवायचं, असं सुद्धा राष्ट्रपतींनी करू नये असं सरकारी कमिशनची अपेक्षा आहे. मग त्यांनी काय केलं पाहिजे राष्ट्रपतींनी, की कोणाला तरी मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी बोलवताना राष्ट्रपतींनी शहानिशा केली पाहिजे. त्या पक्षाला विचारलं पाहिजे की तुमच्याकडे बहुमत आहे याच्याबद्दलचा कागदोपत्री दाखला माझ्यासमोर सादर करा. मग अशा वेळेस काय केलं जाते की जे पक्ष भाजपला सहकार्य करणारे आणि पाठिंबा देणारे असतील, त्यांच्या सगळ्या खासदारांची यादी, त्यांच्या सगळ्यांच्या सह्या, त्यांच्या सगळ्यांचे मोबाईल नंबर आणि त्यांच्या नेत्याच्या सहीचं एक पत्र असं लावून राष्ट्रपतींकडे सबमिट केलं जाते की आम्ही यांना सपोर्ट करतोय आणि त्यामुळे आम्ही बाहेरून पाठिंबा देतोय किंवा आम्ही सरकारमध्ये असणार आहे. हे काय असेल ते त्यांनी ते म्हणू शकतात. आणि तशी गॅरंटी जेव्हा राष्ट्रपतींना लेखी स्वरूपात दिसते, तेव्हा त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला हे कन्फर्म दिसायला लागलेलं आहे की हा राजकीय पक्ष सरकार स्थापन करू शकतो आणि म्हणून त्याला बोलवायचं. अशी प्रक्रिया राष्ट्रपतींनी पाळली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून पंतप्रधान म्हणून नेमणूक होईल अशा नेत्याला आमंत्रित करताना राष्ट्रपतींनी संविधानिक प्रक्रियेचं आणि त्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल इंटेंट असं म्हणतो, संविधानाच्या उद्देशाचं रक्षण केलं पाहिजे आणि तेच त्यांनी फॉलो केलं पाहिजे. हंग पार्लमेंट येऊ शकते ही शक्यता आहे आणि ती काही धक्कादायक गोष्ट नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली आहे की अस्थिर सरकार येईल की काय अशी शक्यता निर्माण झाली. त्यामुळे मला वाटते की राष्ट्रपतींची भूमिका ही संविधानिक असली पाहिजे. पण राजकीय पक्षांचं काय, राजकीय पक्षांनी काय करायचं? आतापर्यंतची भारतीय जनता पक्षाची वाटचाल पाहता ते अनेक राज्यांमध्ये त्यांनी करून दाखवलेलं आहे की पैशाच्या जोरावर आम्ही सरकार पाडू शकतो किंवा स्थापन होऊ शकणारं सरकार सुद्धा स्थापन होऊ देणार नाही आणि आमच्याकडे लोक वळून घेऊ, अशा प्रकारे त्यांनी पैशाचा अत्यंत गैरवापर याच्यापूर्वी सुद्धा दाखवलेला आहे. त्यामुळे सध्या जगातल्या सगळ्या राजकीय पक्षांपैकी एक सगळ्यात श्रीमंत राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघितलं जाते आणि पैशाच्या खेळामध्ये भाजपला कोणी तोड देऊ शकत नाही. अशा वेळेस राष्ट्रपतींचा जसा रोल महत्वाचा ठरणार आहे, तसंच हे महत्वाचं असणार आहे की इंडिया आघाडी म्हणजे राहुल गांधी सोबत असलेले सगळे राजकीय पक्ष यांनी वेळ न घालवता, म्हणजे 4 तारखेला निवडणुकांचे निकाल जाहीर झाले की त्यांनी वेळ न घालवता त्यांचा नेता कोण असेल हे निवडलं पाहिजे. कारण की हे इतके पक्ष आहेत इंडिया आघाडीमध्ये आणि त्यांच्यामध्ये अनेक जणांना पंतप्रधान व्हायची इच्छा आहे. त्यांच्यामध्ये अनेक जणांना आपणच सर्वोच्च नेते झालं पाहिजे असं वाटणं साहजिक आहे. ज्या खूप अतिमहत्वाकांक्षा असलेले लोक आहेत त्यांना एकत्र घेऊन इंडिया आघाडी झालेली आहे आणि अशा वेळेस त्यांनी जर नेता निवडण्यासाठी उशीर लावला तर राष्ट्रपती म्हणू शकतात की मी तुम्हाला इतकी संधी दिली, मी 4 दिवस वाट पाहिली, 5 दिवस वाट पाहिली, तुम्ही कोणीच तुमचा नेता सुद्धा ठरू शकत नाही. अशा वेळेस मग मी भारतीय जनता पक्षाकडे बहुमत आहे असं मला दिसत नाही, तरी सुद्धा मी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून त्यांना बोलवतो, कारण की त्यांचा नेता ठरलेला आहे. असं होऊ शकते आणि ही अत्यंत धोकादायक परिस्थिती लोकशाहीसाठी तयार होईल. राष्ट्रपतींची त्यात काही चूक असणार नाही. अशा वेळेस त्यांच्याकडे एक सबळ कारण राहील की तुम्ही कोणी नेता ठरवला नाही. म्हणून इंडिया आघाडी समोर आता आव्हान आहे की त्यांनी त्वरित कमीत कमी वेळात स्वतःचा नेता निवडला पाहिजे. सर, समजा असं झालं की सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा कोणत्याही पार्टीला ज्याचं संख्याबळ सर्वात जास्त आहे त्यांना राष्ट्रपती यांनी आमंत्रित केलं तर त्यांची बहुमत चाचणी होईल का? आणि समजा झाली तर मग त्यांना राष्ट्रपती किती वेळ देतील?
बहुमत चाचणी म्हणजे आपण त्याला म्हणू कॉन्फिडन्स मोशन. आता कॉन्फिडन्स मोशन असा शब्द खरं तर संविधानातच नाही आहे. त्याच्यामध्ये नो कॉन्फिडन्स मोशन असा शब्द आहे. त्यामुळे लोकसभा प्रक्रिया नियमांमध्ये कुठे विश्वासदर्शक ठराव हा शब्द नाही आहे, पण अविश्वासदर्शक ठराव असा आहे. त्यामुळे त्याला आपण जरी विश्वासदर्शक ठराव म्हणत असलो तरी तो सुरुवातीचा असेल तरी सुद्धा तो अविश्वासदर्शकच ठराव असं त्याचं खरं नाव संविधानाला अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये किती दिवस राष्ट्रपती देतील हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी रिझनेबल टाईम दिला पाहिजे अशी अपेक्षा संविधानाची आहे, पण बरेचदा काही राष्ट्रपतींनी पक्षीय भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्याचा इतिहास सुद्धा आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं आहे. नक्कीच त्या काही बदल्याच्या भावनेने वागणार नाही की मोदींनी माझा अपमान केलेला आहे, मोदींनी मी आदिवासी समाजाची असल्यामुळे मला दुय्यमपणाची वागणूक दिलेली आहे, असा काही बदल्याच्या भावनेतून त्या वागणार नाहीत. त्यांचा तसा स्वभाव नाही. परंतु त्यांनी रिझनेबल वेळ म्हणजे त्याला आपण म्हणू की आवश्यक असलेली वेळच फक्त तेवढाच कालावधी त्यांनी दिला पाहिजे. मग तो कालावधी अगदी 1.5 महिन्याचा असेल, 2 महिन्याचा असेल तर नक्कीच ते अतार्किक स्वरूपाचं आहे. कारण की तिथे घोडे बाजाराला जागा मिळेल, तिथे परत खरेदी विक्रीला जागा मिळेल आणि आपल्या इथे भारतामधल्या राजकारणाला सध्या जे निवडून आलेल्या लोकांना खरेदी करण्याचं ग्रहण लागलेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहिलं की सामान्य लोकांमध्ये सगळीकडे पसरलं 50 खोके, एकदम ओके वगैरे असे शब्द. तर त्या पार्श्वभूमीवर खासदारांची खरेदी होण्यासाठी वाव मिळणार नाही अशा पद्धतीने राष्ट्रपतींना किती दिवसाची मुभा नवीन मंत्रिमंडळाला द्यायची अविश्वास दर्शक ठरावाला सामोरं जाताना हे ठरवायला पाहिजे. आता आर्टिकल 75 जे मी मगाशी सुद्धा सांगत होतो, तर लोकसभा प्रक्रिया नियम 198 जो आहे त्याला जोडून एकत्रित वाचन केलं तर हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आर्टिकल 75 आणि लोकसभा प्रक्रिया नियम 198च्या एकत्रित वाचनानुसार असं दिसते की राष्ट्रपतींनी नियुक्त केलेलं मंत्रिमंडळ जे आहे ते जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत सत्तेत राहील. त्यामुळे यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की अक्षरशः 13 दिवसांसाठी सुद्धा यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं होतं. त्यामुळे तेवढ्या कमी दिवसासाठी सुद्धा सत्तेत आलेले लोक इथे पाहिलेले आहेत आणि म्हणून पूर्ण पुष्टी मिळाल्याशिवाय राष्ट्रपतींनी घाई गडबडीने आणि नक्कीच एखादा पक्षीय दृष्टिकोन ठेवून कोणालाही सरकार स्थापन करण्यासाठी बोलवू नये असं अपेक्षित आहे. म्हणून मग मी मगाशी सुद्धा सांगितलं की ज्यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवायचं आहे त्यांच्याकडे किती लोकांचा पाठिंबा आहे, ते लेखी पाठिंबा आहे का हे बघणं, आवश्यकता असेल तर त्या पक्षाच्या नेत्याला फोन करून याची शहानिशा करून घेणं की तुमच्या राजकीय पक्षांनी या 10 उमेदवारांनी यांना पाठिंबा दिलेला आहे ते बरोबर आहे का, ते त्यांनीच केलेल्या सह्या आहेत का. जर राष्ट्रपतींना वाटलं तर ते राष्ट्रपती भवनामध्ये अशा लोकांना बोलवून त्यांच्या सह्या यांची शहानिशा करू शकतात. आता ही सगळी प्रक्रिया केली पाहिजे कारण की ज्या पद्धतीच्या राजकीय बदमाशा सध्या सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींना आपली भूमिका निभावताना अत्यंत सजगतेने काम करावं लागणार आहे असं मला वाटते. आणि म्हणून 4 तारखेला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये निकाल लागल्यानंतर ही प्रक्रिया महत्त्वाची सुरू होणार आहे की आपण भारतीय संविधानानुसार अपेक्षित असलेल्या प्रक्रियेतून सरकार स्थापन होताना बघतोय की आपण काही बेकायदेशीर प्रक्रियांचा वापर करून सरकार स्थापन होताना बघणार आहे. हे आपल्याला 4 तारखेनंतर दिसेल. सर, नक्कीच तुम्ही आता जे आम्हाला सांगितलं त्याच्यावरनं हे स्पष्ट होतं की राष्ट्रपती यांची भूमिका खूप मोठी आहे आणि राष्ट्रपती हे संविधानिक आणि घटनात्मक जबाबदारी आपली पार पडतील असं तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं आहे. येत्या 4 जूनला मतदानाचा निकाल आहे. यातून लोकशाही आणि संविधान याच्या प्रक्रियेतून एक सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा आपण करतो.